नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आज या ठिकाणी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात या ठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. त्याबद्दल मी सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टीच्या सर्व घटकाचे या ठिकाणी अभिनंदन करतो. थोड्या काळात होईना परंतु त्यांना दूरध्वनी करून निरोप दिल्याबरोबर ते या ठिकाणी हजर झालेले आहेत. तर मित्रांनो, 5 ते 7 वर्ष विलंब झालेल्या निवडणुका आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2024 पर्यंत घेण्याचे असे ठरलेले आहे. त्या अनुषंगाने जानेवारी 2015 महानगरपालिका 19 महानगरपालिका निवडणुका मतदान होणार आहे. या ठिकाणी अनेक पक्षाच्या युती आघाडी ज्या होत राहत आहेत, परंतु ते सर्वसामान्य पक्ष आहेत, मित्र पक्ष आहेत छोटे मोठे, त्यांना या ठिकाणी धनदांडगे पक्षाचे पदाधिकारी विश्वासात घ्यायलाच तयार नाहीत. त्यांना असा मात चढलेला आहे पैशाचा आणि सत्तेचा. इथे सर्वसामान्य जे पक्ष आहेत, छोटे मोठे जे पक्ष आहेत, मित्र पक्ष म्हणून घेतात. परंतु आता ही जी निवडणूक आहे ती स्थानिक कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि स्थानिकच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी जर न्याय मिळत नसेल तर माझी एक असं स्पष्ट मत आहे की आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने देखील त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आलेली आहे. आणि त्यांना जागा दाखवायची म्हणजे आपल्या तुमच्या कुठलाही कार्यकर्ता असो, तो आतापर्यंत आपल्या ऐपतीप्रमाणे समाजाचं काम करत आलेलं आहे. त्याला छोट्या मोठ्या अपेक्षा असतात की छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळेल म्हणून त्याची अपेक्षा असते. परंतु हे धनदांडगे जे लोक आहेत, मग ते बीजेपी म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, शिंदे सेना म्हणा, अजून कुठली सेना म्हणा, आता आमच्या पक्षाची युती बीजेपी सोबत आहे, 15 वर्षापासून आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही निवडणुकीत कोणत्या मिटिंगला त्यांना बोलवणं, आम्हाला सन्मानानं बोलवलं असं दिसतच नाही. तसेच गवई गटाची युती काँग्रेस सोबत आहे. आता गवई गटाच्या पदाधिकाऱ्यांना बळतच जाऊन त्यांच्या मीटिंग मध्ये बसलं तरी ते त्यांना विचारायला तयार नाही. बीआरपीची युती शिंदे गटासोबत आहे. आता बीआरपीचे 10, 20, 5, 50, 100, 50, 1000, 2000 मतं असतील ना याच्यामध्ये, परंतु त्यांना देखील कोणी विचारायला तयार नाही. आणि प्रत्येक पक्षाची हीच परिस्थिती आपल्या परभणी शहरामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या गोष्टीला छेद देण्याकरिता म्हणून आपण आज ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली आहे. मित्रांनो, माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे, त्यांना या संदर्भात जे काही प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारावेत. दाभडे साहेब, लोकसभा त्यानंतर विधानसभा, लोकसभेलाही आपण पत्रकार परिषद घेऊ, आपला व्यक्त झाला, त्यानंतर विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था सातत्यपूर्ण आपल्या म्हणजे आपल्याला पातळीवर देखील डावलण्यात येतं वेळोवेळी.
मग याबद्दल ठोस काही निर्णय का घेतला नाही मग अजून त्यावेळेसच घ्यायचं होतं ही वेळ आली अजून सुद्धा. त्यावेळेसच्या निर्णयाची गोष्ट मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. आता काल परवाच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये कुठं 3,000चा भाव चालला, पुन्हा 5,000चा चालला, पुन्हा 10,000चा चालला. मग आमच्यासारख्या सर्वसामान्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना 5,000 10,000 द्यायचे कुणाला, कुठून द्यायचे? या परिस्थितीमुळे आम्ही जर निर्णय किती जरी घेतला, आमचे उमेदवार आम्ही पुण्यामध्ये उभे केले, परंतु त्याला मत का कमी पडले तर कारण सांगतो. तिथं 5,000 10,000चा रेट चालला असेल तर आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी समाजाचं आपल्या समाजाचं काम करत असतो हमेशा. त्यांना एवढा पैसा आणायचा कुठून? म्हणून ही जी दंडशाहीची आणि जे लक्ष्मी अस्त्र आहे, लक्ष्मी अस्त्राचा वापर करून जे लोक निवडून येत आहेत, यांना कशा पद्धतीने त्यांची जागा दाखवावा यासाठीची बैठक आहे. सातत्याने होणारी हेळसांड आणि त्यानंतर तुम्ही घेतला असलेल्या पत्रकार परिषदा तुम्ही तुमच्या पक्षाकडे त्याबद्दल काय तक्रार केली का? आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मी तक्रार नाही केली तर राज्यातले जे पदाधिकारी आले होते त्या ठिकाणी आठवले साहेबांचे स्पष्ट आदेश आहेत, जर तुम्हाला तुमचा मित्र पक्ष सन्मानानं बोलित नसेल तर तुम्ही स्वबळावर लढा. आता स्वबळावर लढायची ताकद काही ठिकाणी आहे. आरपीआय आठवले गट काही एवढा कमजोर नाही, परंतु आपल्या मराठवाड्यातले जे 7-8 जिल्हे आहेत या ठिकाणी स्वबळावर लढायचं जर झालं तर आपल्याला 1 कोटी 2 कोटी 3 कोटी असे रुपये खिशात ठेवावं लागते आणि मग स्वबळावर आजमावं लागतं. परंतु नाशिक झालं, पुणे झालं, मुंबई झालं, या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्याच्या त्यांना आर्थिक दृष्ट्या जर बघितलं त्यांच्याकडं तर त्यांना 1-1 2-2 पेट्रोल पंप आहेत. त्यांना आर्थिक दृष्ट्या ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. ते त्यांचं जे कार्य आहे, आता त्यांचा जो वार्ड आहे, प्रभाग आहे, त्या प्रभागामध्ये त्यांना काम केलेलं आहे. पण आपल्या इथली परिस्थिती अशी आहे, आता मी राहतो ते प्रभाग तर दुसऱ्या हिंदू कॉलनीत राहतो. मला आपल्या समाजाचं काही प्रतिक्रिया, मी सगळ्या आपल्या समाजाचं काम करतो, परंतु मी ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी सगळं हिंदूचा जनसमुदाय जास्त आहे आणि आपल्या समाजाचे आम्ही कामं करीत राहतो. परंतु आपला समाज कसा आहे आता की आपण समाजाबद्दल वाईट बोलणं आहे, परंतु समाजाचं स्वतः नेतृत्व म्हणतात आम्ही करतो. असे जे कार्यकर्ते ते विकले जातात. आता कुणी आमदाराच्या सोबत आहे, कुणी खासदाराच्या सोबत आहे, तर आम्हाला ती आतापर्यंत 40 वर्षाच्या राजकारणात आम्हाला ते जमलं नाही. कुणाच्या आमदाराच्या पुढे करणं किंवा खासदाराच्या पुढे करणं. आता आम्ही ताठ मानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करतो, निळ्या झेंड्याच्या खाली काम करतो आणि आम्हाला ती तशी लाचारी म्हणजे आवडत नाही, म्हणून ते आम्हाला कोणी विचार येत नाही. त्याच्यामध्ये ते असं झालं की 2 का कार्यकर्ते असणार तिकड देते, मग ते हेच सगळे तरी त्याचे पुढे काहीवर येत नाही आणि जे खऱ्या अर्थानं जे काम करतात समाजाचं ते असे आमच्याजवळ बाजूला बसलेले कार्यकर्ते यांना कोणी विचार येत नाही. आणि त्याची खंत म्हणजे असं आहे की सध्या ज्या निवडणुका चालू आहेत त्या सगळ्या पैशाच्या जोरावर. आज कोणी म्हणतंय ते उमेदवारी द्यायला 30 लाख आहेत का 40 लाख, अरे लाख इथं पाहायलाच मिळालं आमच्या कार्यकर्त्याला. ते हजाराचे बिचाऱ्याच्या त्यांना हे परेशानी आहे. लाख कुठून देतील? ते लाखाचा विषयच नाही. आणि लाख जो असं लाख देतो कोण? त्याचे नंबर 2चे धंदे आहेत. ते आमच्या कार्यकर्त्याला नंबर 2चे धंदे करता येत नाही, त्याला कोणी करू देत नाही. प्रश्न हा आहे ना, आमचे कार्यकर्ते इमान येत बऱ्याच तहसीलमध्ये येऊन समाजात एखादं आंदोलन करायचं असेल त्याच्यासाठी आपले कार्यकर्ते धडपडून सगळेच पक्षाचे भेटत नाही इकडं तिकडं समाजाचं काम करेल. आता बरेचसे लोक आहेत ते समाज करायला आपण काही आपल्या स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांशी काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आता मला एक म्हणायचं की मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या याच्याकडे का चर्चा करू? निवडून द्यायला यायचे का निवडणूक मला लढवायची? माझं स्पष्ट मत आहे की ज्याला निवडणूक यायचे, त्याला निवडणूक लढवायची, त्यांना छक मारावर आमच्याकडे यावं विचारावं मला तुमचं काही मत आहे का? ते आम्हाला जर विचारित असतील तर आम्ही काय त्याची काही चपराशी नाही, आम्ही त्याच्या म्हणून नाही.
आणि त्या भारतीय जनता पार्टीपाशी एवढा पैसा झालाय आणि इथलचे भारतीय जनता पार्टीचे लोक जे आहेत काही एवढे माजुरी एवढे पैशावाले आहेत की ते म्हणते ते मत आपण विकत घेऊ 10,000ला घेऊ 15,000ला घेऊ. अरे आता आपण या भाषणात असं बोलू नये. जेवढे काही गट आहे ते तुम्ही आज एकत्र आलात काय एक बैठकीतून काय ठोस भूमिका घेणार आहात काय निवडणुकीच्या? ही बैठकच त्याच्यासाठी आहे. जे काही गट तट इथं आरपीआयचे एका ठिकाणी एकत्र आले त्या गटातटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याला या बैठकीतून माझी अशी म्हणजे विनंती राहील की बाबांनो, तुम्ही जर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं रक्त जर तुमच्यात असेल तर तुम्ही इकल्या जाऊ नका. काय व्हायचं ते वेळ माणूस 1 मतानं निवडून येतो, 10 मतानं निवडून येतो, 1,000 मतानं. परंतु आता हे जे लक्ष्मी अस्त्र चालणार आहे निवडणुकीमध्ये ते पैसे द्यायचे पकडून द्या ना, बघू कोण कसा निवडून येतो ते नाही केलं तर ते बघू पुन्हा सेटिंग चालूच असते त्यांची कशाची काय म्हणते ते मतदान करायची यंत्राची. म्हणजे इथं दोन्हीकडून असं झालंय, एक तर पैशाचा वापर आहे आणि ते मशीनची सेटिंग त्याचा वापर आहे. आम्ही काय करणार त्याला? अरे ही लोकशाही खऱ्या अर्थानं लोकशाहीला हे पोखरण चाललंय. लोकशाही राहिलेली नाही सध्या. लोकशाही लक्ष्मीच्या अस्त्राची शाही आहे असं म्हणायला हरकत नाही. लोकशाही कुठं दिसते तुम्हाला? लोकशाही निवडणुकीच्या मैदानात काही कार्यकर्ते उतरवू, परंतु ते निवडून येण्यासाठी नाही. कारण आम्हाला आमची ऐपत माहिती आहे. मोठेपणानं बोलून भगिरीत बोलून काही जमत नसते. कारण निवडणूक लढवायचं म्हणजे खिशात दाम लागतो. आजची बैठक घ्यायलाच आम्ही कशा पद्धतीने घेतली आमच्या जीवाला माहिती आहे. परंतु मोठ्या गोष्टी बोलून एवढं निश्चित आहे, आम्हाला हे जेवण वाढलंय, आम्हाला कोणी ताट द्यायला ना जेवायला, दुसरीच्या ताटात माती कालवायचं काम आमचे सगळे मित्र म्हणून करतील असं मला या ठिकाणी अपेक्षा आहे. स्थानिक पातळीवर ही निवडणूक आहे. सामान्य कार्यकर्ते आपले जे आहेत त्यांची नगरपालिका महापालिका आता जिल्हा परिषदेची निवडणूक. आपण वरिष्ठ नेते आहात, अनेक मोर्चाचा अनुभव आहे आपल्याला. आता जरी आपण त्याचे घटक पक्ष आहात त्या पक्षाचे त्यावर नाराजी आहे, पण आता नेमकं कशी दिशा असेल? कारण की वेळ कमी आहे. महापालिका आहे, कोल्हापूर पुढे जिल्हा परिषद आता वेळ कमी आहे. तुम्ही प्रश्न बरोबर विचारला. खऱ्या अर्थानं वेळ कमीच आहे. परंतु आता आमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांना जे माज आहे तो कसा उतरवला जाईल? एखाद्या वेळेस आम्ही आमचं मतदान कार्यकर्त्याला सांगते अपक्षाला करा, एखाद्या अपक्षाला करा ना, काय फरक पडायला? पण यांना जे मतदान मिळायचंय हे कशा पद्धतीने ते म्हणजे आपल्याला दुसरीकडे वळवता येईल ही भूमिका सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ध्यानात ठेवतील आणि खऱ्या अर्थाने त्याने हीच भूमिका बजावली तरच कसं आहे, नाग दाबल्याची तोंड उघडत नाही. जर आपण महापालिकेत तसा जर प्रयोग केला तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्याला थोडंफार तरी किंमत तर जास्त मिळतच नाही आपल्याला. कारण आपला समाज या आता परभणी शहरामध्ये 36 ते 37 हजार लोक आहेत. मागासवर्गीय समाज 36 ते 37 हजार आहे. परंतु काही समाजात आता इथे 4-5 लोक उभे राहतात ना, काय झालं? आमच्या आमदारांनी शिफारस केली, कोणी म्हणतं आमची ती खासदारांनी शिफारस केली. बाहेरचे आमदार इथे येऊन बाहेर असलेल्या आमदार पण त्यांच्यापाशी पैशाचा माल आहे. ते म्हणते की त्याचे 1-2 इथं चमचे असतात ना उभे राहण्यासाठी, मग ते म्हणतात की हे आमचा नेताच आहे. त्याच्या हातात त्याला जर उतरता येत नसं चढता येतं तर सिऱ्यावर त्या हातात धरून उतरते त्याला खाली. पण आम्ही तसं आतापर्यंत 40 वर्षात तुम्ही बघितले यंदा एखाद्या आमदारावर चढता येत नाही, उतरता येत त्याला धरून खाली उतरते. हे काम माझ्या बापानं मला शिकवलं आणि बाबासाहेबांच्या विचारात ते बसतच नाही. साहेब काय आता मागच्या नगरपालिका आपल्या आता निवडणूक ज्या झाल्या त्यामध्ये नगर परिषदेमध्ये काही प्रमाणात आरपी एजन्सी आहे, अतिशय प्रयत्न केले आल्या. तसं काही असेल का म्हणजे जेणेकरून
आपल्या इथे म्हणजे महापालिकेत आणि जिल्हा परिषद सीट येण्याची आता मी अगोदरच सांगितलं की हे निवडणूक सर्वसामान्यांसाठी सोपी असं नाही. उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. आमच्याकडे उमेदवार भरपूर आहेत, त्यांना काम केलेलं आहे, त्यांच्या ओळखी पळखी भरपूर आहेत, त्यांना समाज त्यांना चाहतो. परंतु समाज आहे टायमाला काय होतं की मग आमच्या समाजाला विकत घेणारे जास्त आहेत का. आणि मी आता सांगितलं ज्याला हाताला धरून खाली होणारे वळणार ते म्हणजे हे आमचे साहेब आहेत, यांच्या ह्याला मदत करा. ते 5,000-5,000 देऊ ना, आम्ही 10,000 देऊ. आपला समाज मग काय होतं त्या टायमाला ते खरे कार्यकर्ते बाजूलाच राहत, त्यांची किंमत त्यावेळेस राहत नाही. परंतु महानगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीमध्ये परभणी शहरातले जे आमचे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत सर्व पक्षाचे, त्यांना माझी एक विनंती राहील, तुम्ही आता 2-3 दिवस राहिलेले आहेत, कसला उमेदवार तिथं उभा करा. पैसे खर्चू नका, फक्त चहा पाजा कुणाला आणि तेवढ्यातच उमेदवार उभा करा एखादा. परंतु पैशावाल्याला कसं पाडता येईल आणि तुम्हाला जे विचारित अपक्षाला द्या ना, जाऊ द्या ना, तुमचं मत तिकडे गेलं काय इकडे गेलं काय. परंतु हे जे पैशावाले जे आहेत त्यांचे खऱ्या अर्थानं, आता मी कलेक्टर साहेबाला बोलणार आहे, 4 दिवस अगोदर 5 दिवस अगोदर यांच्या सगळ्यात कोणते कोणत्या नगराचे मी नावं देणार की या नगरात तुमची जी टीम आहे, हे जे निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप करणारे जे लोक आहेत यांच्यावर कडक लक्ष ठेवायचं आणि त्यांना पकडून ते पैसे जमा करा आणि कोणालाही वाटाणं कुठेही, पण मतदाराला वाटू देऊ नका. आणि आता मतदाराबद्दल आपण बोलणं चुकीचं आहे. आता बिचारे घरात नेऊन टाकायला येतो म्हणा, ते मतदार घरी जात नसलं ते हे कुणाचं घर आहे मग ते खिडकीतून टाकून द्या, त्या पाकिटात ते चिठ्ठी शंभरची चिठ्ठी आणि ते पाकिट खिडकीतून फेकून गेलं, मग त्याने काय करावं, ते मजबूर आहे. तुम्हाला विचारण्यात सुद्धा ते तुम्हाला पैसे घ्यायचे कारण ते मनानं टाकून द्यायचे. हा प्रकार नगरपालिकेत घडला ना, पौर्णिमेमध्ये घडलाय, तसा नगाखेड्यामध्ये घडलाय, कुठं नाही घडला. परत त्यांच्या घरात पैसे चालले. तर आता घरात पैसे आता सापडायला की आपण एवढे राजा हरिश्चंद्राची औलाद नाहीत की आपण घरात पैसे बाहेर फेकून जाऊन कुणाला द्यावा. तेवढं तर ते तेवढे ते जाऊ द्या म्हणजे आदाय लक्ष्मी चलत पण एकच मतदाराला या म्हणजे म्हणून आव्हान आहे, तुम्ही पैसे कुणाचे घ्या, खरोखर घ्या. त्याने काही बराशे खतून आणलेले पैसे नाहीत किंवा ते ऊस तोडायला पुढे गेलेले पैसे आणून तुम्हाला वाटीत नाहीत. परंतु जर खऱ्या अर्थानं तुम्ही बाबासाहेबांच्या आवडत असता म्हणून त्या 14 एप्रिलला तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेऊ नका आणि 6 डिसेंबरमध्ये बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊ नका मुंबईला. जर खऱ्या अर्थानं तुम्ही बाबासाहेबांच्या स्वतःला अवलाद मानतात, वैचारिक मानतात, बाबासाहेबांचे विचार करून तुमच्या अंगात जर असतील, थोडीफार जरी तुम्हाला लाज असेल तर मतदारांना अशा प्रकारच्या पैसे देणाऱ्याला तर कधीच मतदान करू नये. विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस आपण महायुतीबद्दल नाराजी यावेळेस नाराजी चतुर आहे. तर महाविकास आघाडीच्या एखाद्या पक्षाचा बद्दल आपल्याला बोलवलं आहे. महायुती काय महाविकास आघाडी काय हे कसं एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण माझं तर असं स्पष्ट मत आहे, तुम्ही अपक्षात तुमचं मताचं तिकडे काही किंमत फक्त तुम्ही अपक्षाला टाकायला जाऊ द्या ना, काय कुठं जायचं. बाबासाहेबांनी तुम्हाला मताचा अधिकार दिलाय आणि योग्य उमेदवार नाहीच ना दोन्ही आघाड्या. अहो ती विकासाच्या कामाचं त्याचं काही घेणं देणं नाही ना. युतीचं तसंच आहे आणि आघाडीचं तसंच आहे, त्यांना विकासासाठी हे करायचंच नाही ना. फक्त महाराष्ट्राची तिजोरी, शासनाची तिजोरी कशी लुटता येईल, 5 वर्ष आपल्याला कशी लुटायची ही या उद्देशाने ते निवडणूक लढवावे. आणि पैसे 10 कोटी खर्चाले 100 कोटी कमी देत ना ते. मग तुम्हाला तोंड नाही राहत त्यांच्याकडे जायला की आमच्या वार्डात हे नाही. आता काही ठिकाणी बऱ्याच तक्रारी आल्या तर की आमच्या वार्डात 30 वर्षापासून 20 वर्षात कसं येईल ते तुमच्या वार्डात काम येईल करून, कसं येईल ते काम. तुम्ही ते पैशाचे लालच सोडून द्या ना, दिले तर ठेवून घ्या ते पैशाचा म्हणजे लक्ष्मी असतं हे अनादर करू नका तुम्ही. परंतु तुम्हाला बाबासाहेबांना अधिकार दिला तर
त्या अधिकाराची अवहेलना करू नका. खुर्ची घ्या नाही. या अधिकाराचा गैरवापर कुठल्याही इकडे 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 तर माझं असं म्हणणं सर्वांनाच आपले समदुःखी सगळ्याच पक्षाचे लोक आहेत आणि हे आंबेडकरी चळवळीत सातत्याने त्यांचं आयुष्य गेलं. बिचारे उशिरा का व्हायना पण मोठ्या पदावर असल्यामुळे दिलीप खंदारे सुद्धा उशिरा का व्हायना पण आले आणि मीटिंग संपायच्या आधी जरा थोडा वेळ लागला. हरकत नाही, तू आलास तर त्याच्याबद्दल तुला अभिनंदन. बाकी वेळेला महत्व दिलं पाहिजे. आपण वेळेला महत्व उमेदवार आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझा स्वतःचा मुलगा प्रभाग 12 मधून अपक्ष उभा राहणार आहे. आणि आजच्या बैठकीनंतर जे काही ठरलं, मी PRPच्या जिल्हाध्यक्षाला सांगितलंय, एखादा उमेदवार तू कुठे उभा करतो की बाकीच्याला पाडता यावा असं. आता आपल्या आंबेडकर विचाराचे पक्ष दिसत आहे, वंचित सगळं एकत्र मिळाली किंवा काही झालं तर आपण सोबत येऊन करतात. कोणासोबत वंचित आम्हाला विचारित नाही ना आम्ही त्याला विचारित नाही. कधीच जमलं नाही आमचं. या म्हणजे आम्ही जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तरी जमतं का नाही ती वंचित. कारण वंचितची जी प्रणाली आहे विचार करण्याची हेकेखोरपणाची आहे आणि हेकेखोर प्रणालीसोबत आम्ही कसं जायचं. आम्ही आता हे सगळे समविचारी लोक आले का वंचितनं काय येऊ नये. पण त्यांचं ते कसं आहे, त्यांचं नाव झालंय बाबासाहेबांच्या नातवामुळे त्यांचं नाव झालंय की वंचित त्यांना मतदान पडायले. त्याचं कारण एकच, ते निवडून कोणी होते काय घ्यायचं नाही द्यायचं नाही म्हणते. त्यामध्ये आम्ही नाही जरी निवडून आलो परंतु आमचं मतदान ज्याच्या उपयोगी पडायचे ते पडते. आता ते बोलून आम्ही या ठिकाणी आणि ते बरोबर पडायचे त्यालाच निवडून आणण्यासाठी उभं राहतात ना. तर मागच्या वेळेस जिंतूरच्या मतदारसंघात काय झालं, इथलच्या खासदारकीच्या निवडणुकीत काय केलं वंचित. त्यामध्ये आमचं दुकान लागू द्या, काय लागायचं ते लागू द्या, परंतु आमचं जे हेतू आहे ते आम्ही बरोबर साध्य करतो. ही परिस्थिती वंचितची आहे आणि वंचित म्हणजे काय दुसरे आहेत. आता मी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मी सध्या गिराच्या घरात जातोय आणि मी जर तसं म्हणून ही टीम आहे ती टीम आहे तर उद्या त्याला माझ्या घरावर दगड फेकायची वेळ तर माझं घर बी नाही ते स्वतः. पण ते कसं त्याला ते म्हणजे त्याच्या डोक्यात भूत भरले. चालेल. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लावताना दिसत नाहीये. पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. विचारांची लढाई राहिलेली नाही. सर्व मतदारांना विकत घेण्याचा प्रचार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला यावर? सत्य आहे. कसं आहे, सध्या विकासाच्या मुद्द्यावर पोलीस निवडणूक लढवणे कोणताही पक्ष आता सत्तेमध्ये असलेल्या पक्षानं आता त्यांच्याजवळ पैसा आहे ते सगळे सत्ता असल्यामुळे काही कामं केले असतील. आता ज्यांच्याकडे पक्ष पैसाच नाही त्याला सत्तेत नाहीत ते. आता यायनं कोणता विकासाचा मोठा मांडावा आणि आमच्यासारख्या पक्षात आमचाच विकास झाला तिथे आम्ही कुणाचा विकास दुसऱ्याचा करावा तेच आम्हाला आमचे प्रश्न पडतो. आमच्या पदाधिकाऱ्याचा आमचाच कुठे विकास झालेला दिसत नाही. तर आम्ही कसे तरी सुद्धा 2.5 कोटीचे काम आम्ही प्रभाग 12 मध्ये आजही तिथलचे रस्ते बघा, नाल्या बघा आणि अजून 1 कोटीचे काम 3.5 कोटीचे काम मी केले त्या प्रभागात. ते काय मला निवडणुकीला उभं राहायचं म्हणून केले नाही, परंतु इतर आवश्यकता आहे त्या लोकांना. या ठिकाणी रस्ते नाल्याची सुविधा गरज आहे, सुविधाची गरज आहे. या उद्देशाने ते कामं केले. तुम्हाला चला आता आपण हे कामं केलेत, आपल्याला ते किती प्रतिसाद मिळतो त्या वार्डामधून म्हणून माझ्या मुलाला आणि जर मी जर उभा राहिलो आठवडे गटाचा जर माणूस उभा राहिला तर आठवडे गट तर सगळं तो डोळ्यामध्ये लोकांच्या आणि BJPच आहे. अरे तुम्ही BJPलाच मतदान करायलात ना. आता मुस्लिम समाजाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 15 नगरसेवक जिंतूरमध्ये कसे देतो मुस्लिम समाजाचे कसे काय कमळाला मतदान जात आहे त्यांचं. परंतु इथं कसं झालंय, पालकमंत्र्याच्या दबावाखाली येऊन आणि त्या जिंतूर तालुक्यामध्ये सगळे आपल्या नळा राहतो त्या ठिकाणी त्यांची ती दादागिरी आहे नळ्याची चाललंय ते.
इथं आम्ही कोणालाच भेट नाही तर नळा असो की अजून कोणत्या गाडी असो की नळा असो ते काही घेणं देणं नाही आपल्याला. आम्ही आमचं स्वाभिमान, मी निवडणूक लढवली ना जिंतूरमधून. आमच्या एका खेड्यात गेलो मी, विटोली गावात. आले म्हणजे भाडकावचे बाबासाहेबांच्या नातीच्या ह्याच्या विरोधात. बाय म्हणत कोण भाडकाव आहे तुम्हाला काही दिवसाला कळत म्हटलं. आम्ही भाडकाव आहे. तर ते तुम्ही ज्याला मतदान करायला ते भाडकाव आहे तर नंतर तुमच्या लक्षात येईल ते गेलं ते नको दुसऱ्या पक्षात. मतदान आपल्या पण समाजाचं घेतलं, बरोबर आहे. तर बाबासाहेबांच्या नातवाबद्दल आम्ही अनादर करणार नाही, त्यांच्याबद्दल आम्ही नाही बोलू शकतो. आमची तेवढी ऐपत नाही, पात्रता नाही. परंतु त्यांचे जे निर्णय आहेत ते आम्हाला थोडं खेदजनक वाटतं. म्हणून या ठिकाणी या पत्रकार परिषदेत मी उल्लेख करतो त्यांच्या विचाराचा. त्यांना ते जरासं संयमी आणि सगळे जर हे पक्ष एकत्र आले, वंचित म्हणजे बाबासाहेबांचे नातू आतापर्यंत जे निवडून दिलेत काही लोक ते तुमच्या सोबत आहेत का? बहुजन आघाडी म्हणतात तुम्ही. आणि बुद्धाच्या माणसाला तुम्ही बाबासाहेबांचे जे लेकर आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करा ना. ओबीसीचं त्याला आहे ना दुसरीकडे जागा. तुमचं घर खरकट ठेवायला तुम्ही, घर उघडं ठेवायला तर दुसऱ्याच्या घरावर तुम्ही स्लॅब मारायला चाललेत तुम्ही. हा प्रकार वंचितच्या याचा आहे तो त्यांच्या विचार करता. त्याला आम्ही काय बोलावं? जिल्हा परिषदेला सुद्धा आपल्याला त्या पक्षामधून बोलावलं नाही आलं किंवा विचारात नाही घेतलं तर कुणी काय करणार? आता विचारात घेण्याचा नाही घेण्याचा प्रश्न उरला, कुठं घेतलं नाही. ते कवा विचारात घेत नाहीत आम्हाला. याच्यात 4 वेळेस मी इथं बॉम्बला येऊन खासदारकीला बोललो, आमदारकीला बोललो, नगरपालिका गेल्या हातातून. माणसं आमचे उभे केले त्याला 50 मतं पडणार, ज्याला 400 मतं पडायचे, 500 पडायचे, त्याच्यात आहे ते म्हणजे आम्हाला 44 पडले. आता काय म्हणजे आम्हाला लाज वाटत आमची मतं सांगायची. आता परिस्थिती अशी झाली की मुलगी आमची इथं ते उभी केली होती तर ती म्हणजे मी 350 लोकांनी माझ्याजवळ येऊन सांगितले की आम्ही तुलाच मतदान केलं. मग गेलं कुठं ते म्हणजे तहसीलदार ते काय ते मशीनमध्ये काय केलं. मग आता असं जर करीत राहिलं तो लोकशाही खऱ्या अर्थानं कुठं राहिली सांगा ना. सध्या लोकशाहीला सुरुंग लागण्याचं काम आघाडी असो, युती असो, कधी कुणी येत असो, आणि सर्वसामान्यांना दुसरे जे पक्ष आहेत छोटे मोठे पक्ष त्यांना नो हेअर कसा करायचा हा प्रकार सध्या चालू आहे. तुम्ही किती जरी बोंबललेत तुमचे ते. आणि मग आपले लोक काय करतात, बाबाने अरे त्याच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी हजारो जण समुदाय जमा होतो तिथं बाबासाहेबाला अभिवादन करायला. तुम्ही करा बाबासाहेबाचं. आपण खरं पाहिलं तर आपल्या चामडा आहे ना याचं त्यांना पायाला जोडा जरी करून दिला तर ते उपकार आपण नाही फेडू शकत. पण एवढे तर जमते का? अरे निवडणुकी वेळेस तुमची अक्कल जाती कुठं? का ऐकल्या जाता तुम्ही? आणि पदाधिकारी सुद्धा 4 पदाधिकारी तिकडे. अरे तुम्ही 100 एका ठिकाणी या ना. असं जर ग्रुप एकत्र आला तर त्यांना काहीतरी वचन निर्माण होईल ना. आजची जी बैठक आहे सर्व पक्षाचे पदाधिकारी जे सर्व गटातटाचे आलेत, असं जर याच्यापूर्वी आले असते तर काहीतरी फरक नगरपालिकेचा पडला असता. आणि पडायचं सोडाव, निवडून यायचा आपला विषय नाहीच. आता हे किती वर्ष चालते असं कोणाला माहित. मी हयात असेल तर. पण इकडं कशी परिस्थिती आपल्या इकडची, आपल्याला मग वाटतं निवडून घ्यावा, खुर्चीत बसावा. पण ते बसू देणार आपल्याला बसू देत नाही. ते त्यामध्ये यायच्यासाठी काटे ते काटे आपल्याला तिकडे जाऊ देत नाहीत ते. आणि मग आपला कार्यकर्ता काय होतं, जाऊ द्यावा आपल्याला कोणी विचारित नाही. तसं म्हणून बसू नका ना. तुम्हाला विचारित नाही ते ठरलेलं आहे गणित. तुम्ही नोकरी विचारणार नाही. तुम्ही त्याच्या दारात जरी जाऊन म्हटलं तुमचे गेले ना त्यांच्या ऑफिसमध्ये काँग्रेसच्या, ते म्हणजे मला कोणी बघायला तयार नाही म्हणे माझ्याकडे. का म्हणून बघते ते तुमची गरजच नाही बघते का म्हणून. त्याच्यापेक्षा हे आता जे बसला हे पाहिल्यावर त्यांना थोडं बघावं वाटेल. तुमच्याकडे बघतील, अरुणकडे बघतील, दिलीपकडे बघतील, नारायण खंदारेकडे बघतील. आमच्याकडे तर ते कधीच बघत नाहीत, कारण मी किती करू आहे त्यांना सगळ्यांनाच माहिती. माझ्याकडे बघायचा विषय नाही, पण यांच्याकडे तरी बघावं अशी माझी अपेक्षा आहे. पण मी त्यांचा बाप आहे. अजून मी सांगतोय याच्यामध्ये पत्रकार परिषद की मी हे जेवढे बी हे ना पैसेवाले त्यांचा बाप आहे. मी आज मी विचारांना बाप आहे. त्यांची कशी भोंड जिरवायची
जिल्हा परिषदला मी बघल आणि यावेळेस पाहेल मी. परंतु माझं एकच मत आहे की सर्व जे स्टेजवर बसले पुढच्या गोष्टीत घ्या ना, या गोष्टीची जाणीव ठेवा आणि मला साथ द्यावी, माझ्या विचाराला साथ द्यावी. यातनं आपल्याला साथ न देता माझे जे विचार आहेत त्या विचारासोबत राहावं एवढी अपेक्षा मी सर्व कार्यकर्त्यांकडून करतो. त्यावेळेस आतापर्यंत पाहिले मागच्या काळात सर्व म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये रामदास आठवले साहेब आणि गावची शाखा आरटीएचे आज सुद्धा निराळे एका दिवसावर शाखा दिली. परंतु मतामध्ये कन्वर्ट करता नाही आले बऱ्याच काही प्रमाणात. तर येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला संधी देखील आहे गाव खेड्यापासून शहराच्या प्रत्येक ठिकाणी आरटीएची शाखा आहे. मानणारा परत मोठा आहे. मी माझे मागच्या काही कर्मचाऱ्यांकडे आग्र्याला गेलो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.